मित्रांनो, मागच्या 6 ते 7 दिवसांमध्ये सगळ्यात चर्चेत असणारा विषय म्हणजे इल्सिड इन्व्हेस्टमेंट. जिकडे जाईल तिकडे आम्हाला त्या ग्रुपवर एकच मेसेज येतो की आम्ही कसा घेऊ शकतो हा स्टॉक आणि ह्या कंपनीची आम्हाला पण माहिती द्या. आणि नक्की झालंय तरी काय, एवढी 3 रुपयाची कंपनी तुम्ही का नाही आम्हाला सांगितलं, कारण जे ते म्हणते याच्यामध्ये खूप सारा पैसा बनणार आहे. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगेल की खरंच किती वर्थ आहे. हे 3 रुपयाचा 3 लाखापर्यंत गेला आणि ऍक्च्युअली पुढे काय होऊ शकतं अगदी डिटेलमध्ये जाणून घेऊया सगळी माहिती इल्सिड इन्व्हेस्टमेंट बाबत, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये काय डिसिजन घ्यायचे असतील तर सोपं जाईल आणि नक्कीच अशा कंपन्यांमध्ये काय करावं हे तुम्हाला समजायला ते सोपं जाईल. ओके मित्रांनो, पुढे जाण्याआधी आपण बघूया की इल्सिड इन्व्हेस्टमेंट काय आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच खाली काही कम्युनिटी ग्रुपच्या लिंक दिलेल्या त्या लिंकवर जाऊन जॉईन करा, जेणेकरून यासारखी आणखी माहिती वेबिनार्स वगैरे जे असतात त्याच्या लिंक आपल्यापर्यंत तात्काळ येत राहतील. तसेच मित्रांनो, बऱ्याच जणांचे प्रश्न येत होते की तो दिवाळीमध्ये घेतलेला सेमिनार आपण जो पुढे शिफ्ट केला होता तो कधी घेतोय. तर आपण 17 नोव्हेंबरला पुण्यामध्ये पुन्हा एक सेमिनार घेतोय. बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आल्या होत्या आपण फिजिकली भेटूया, ज्याच्यामध्ये आपण इंटरॅक्शन करू शकतो. बरेच तुमचे काही क्वेरीज आहेत विचारता येतील. त्या सेमिनारची लिंक खाली दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुमची सीट आजच कन्फर्म करा आणि भेटूया आपण 17 नोव्हेंबरला पुणे येते, जिथे अजून असे भन्नाट कन्सेप्ट मी तुमच्यापर्यंत शेअर करेन. आणि 10 तारखेपर्यंत हे प्राइस बँड असेल, नॉमिनल प्राइस असते त्याच्यामध्ये, नंतर नाही आम्ही वाढवतो. ओके, तर 10 तारखेच्या आधी बुक करायचा प्रयत्न करा आणि भेटूया आपण त्या सेमिनारमध्ये. आता इल्सिड इन्व्हेस्टमेंट ही जी कंपनी आहे ना, ही एक NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी याच्यामध्ये. आणि ही जी आहे ही नॉर्मली होल्डिंग्स मध्ये जास्त काम करते. म्हणजे हिचा बिझनेस जरी NBFC असलं तरी कुठलं लोन देणे घेण्याचं काम ही करत नाहीये. ही कंपनी दुसऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं काम करते, जिची सुरुवात 1981 साली झालेली. म्हणजे खूप सारी जुनी कंपनी असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही कंपनी 12,450 कोटींचे नॉर्मली पोर्टफोलिओ सगळे मॅनेज करते. ओके, तेवढ्या ठिकाणी त्यांनी पैसा सगळ्या ठिकाणी लावलेला आहे. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला फक्त इल्सिड इन्व्हेस्टमेंट हेच नाव माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे का यांचे 2 सबसिडरीज पण आहेत, ज्यांची नाव आहेत मुरहार इन्व्हेस्टमेंट्स अँड ट्रेडिंग कंपनी आणि दुसरं नाव आहे सुप्तस्वर. ओके, आता ह्या कंपन्या त्याच्या सबसिडरीज आहेत ज्या ऑलरेडी दुसऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. मग चर्चा काय एवढी होतीये, तर महत्वाची गोष्ट अशी झाली याच्यामध्ये की 3 रुपयाचा स्टॉक वर गेला. पण तुम्हाला माहिती आहे का मागच्या 5 वर्षामध्ये ऍक्च्युअली याच्यामध्ये ट्रेडच नाहीच झालेले. मी स्वतः 2021 साली ह्या स्टॉकला पहिल्यांदा पाहिला होता आणि त्यानंतर कित्येक दिवस आम्ही असंच याच्या मागे लागलो होतो. पण नंतर कळलं हा स्टॉक आपल्याला भेटू शकत नाहीये. का? त्याचं उत्तर देतो तुम्हाला. कारण ह्या कंपनीमध्ये जर पाहायला गेला आम्ही तर टोटल शेअर कॅपिटल आहे फक्त 5 लाख शेअरचं याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये जो प्रमोटर आहे तो आहे 75%, पब्लिक आहे याच्यामध्ये 25%. आणि हे जे पब्लिक आहे ह्या पण काही कंपन्या आहेत, हे काय अशी आपल्यासारखी लोक नाहीये त्याच्यामध्ये. काही ठराविक कंपन्यात कदाचित ह्या कंपनीचे जे प्रमोटर आहेत त्यांचे जवळचीच लोक कदाचित त्याच्यामध्ये असू शकतात. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय, कंपनीची फेस व्हॅल्यू 10 आहे, नॉर्मल ही गोष्ट याच्यामध्ये. पण हा स्टॉक अजूनही स्वस्तच आहे. तुम्हाला वाटत असेल 3 लाख म्हणजे खूप सारी महाग अमाऊंट आहे, अजिबात नाहीये. तुम्हाला माहिती आहे का ऍक्च्युली ही गोष्ट चर्चेमध्ये का आली, तर याच्यामध्ये काही ऑप्शन्स करायला लागले. आता हे ऑप्शन का करायचे वेळ आली हे तुम्हाला मी पुढे सांगेल. मेन महत्वाची गोष्ट होते ही जी कंपनी कुठलाही बिझनेस नाही करते, ही फक्त इन्व्हेस्टमेंट करते. आणि ह्या इन्व्हेस्टमेंट मधून जो त्यांना डिव्हिडंड येतो ते त्यांच्या शेअर होल्डरला वाटते आणि तो डिव्हिडंड त्या शेअरच्या प्राइस पेक्षा खूप जास्त होता. त्यामुळे थोडं सेबीने अशा काही कंपन्यांमध्ये रूल्स आणले ऑप्शन ट्रेडिंगचे. आणि महत्वाची गोष्ट, जरी आज त्याची व्हॅल्यू 3 लाख असेल करंट प्राइस, तरी तो स्वस्त आहे, कारण ह्याची बुक व्हॅल्यूज जवळपास 5,84,225 आहे. तुम्ही रॅन्डमली कुठलाही स्टॉक बघितला तर त्याची प्राइस तुम्ही नॉर्मली ह्याच्यावर जाऊन बघा कुठल्याही स्क्रीनरला, तर त्याची बुक व्हॅल्यूपेक्षा त्याची प्राइस तुम्हाला डबलच दिसेल किंवा जास्तच दिसेल. म्हणजे हा 3 लाखाला पण अंडर व्हॅल्यूडच आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला प्रश्न पडेल चला मग याच्यामध्ये आपण घ्यायला सुरुवात करूया. तुम्हाला एक सांगतो, हा स्टॉक तुम्हाला मिळणार नाहीये, कारण बऱ्याच जणांनी युट्यूबवर याचा अनएक्सपेक्टेड हाईप करून ठेवलेला आहे. हा घ्या, कारण मित्रांनो मेन गोष्ट, याच्यामध्ये फक्त 328 शेअर होल्डर आहेत आणि या 328 जणांकडेच एवढं सगळ्या कंपनीचं होल्डिंग आहे. आणि याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं की प्रमोटर्स हे खूप तगडे आहेत. आता इल्सिड इन्व्हेस्टमेंट मध्येच तेजी आली म्हणून सगळे खुश झाले, पण हे जे ऑप्शन ट्रेडिंग झालं, ह्या ऑप्शन ट्रेडिंगमुळे ह्या इल्सिड मध्ये मुवमेंट आली. हीच इन्व्हेस्टमेंट ही कंपनी वाढली, पण ही एकटी कंपनी अशी नव्हती. याच्यामध्ये नालवा सन्स इन्व्हेस्टमेंट असेल, TVS होल्डिंग, हरियाणा कॉफिन, सिल इन्व्हेस्टमेंट्स, महाराष्ट्र स्कूटर्स असेल, पिलानी इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि GFL लिमिटेड, अशा ज्या काही NBFC रिलेटेड कंपन्या आहेत ज्यांच्यामध्ये ऑलरेडी ट्रेड होत नव्हते, ज्यांच्यामध्ये ऑलरेडी लिक्विडिटी कमी होती, अशा कंपन्यांमध्ये ऍक्च्युअली काय झालं,
की ह्या शेअरची प्राइस वाढली, पण इकडे लक्ष काय गेलंय आपलं, तर ह्याची प्राइस एमआरएफ पेक्षा जास्त झाली, म्हणून सगळ्यांची इथे पळापळ चालू आहे. आता मेन फंड्याकडे आपण येऊ. याच्यामध्ये मेन कन्सर्न तुम्हाला असं वाटतं ह्याला मला घ्यायचं आहे, पण ऍक्च्युली हे मिळायची शक्यता खूप कमी आहे, कारण हा ऑलरेडी लिक्विडिटी नसलेला शेअर आहे याच्यामध्ये. ओके, कारण याच्यामध्ये तुम्हाला सेलर ऑलरेडी पाहायला नाही मिळणार. तुम्ही कधी जाऊन याच्यामध्ये गेले, फक्त बायर्सने ऑर्डर टाकून ठेवलेल्या पाहायला मिळतील. अगदी तुम्ही स्क्रीनवर पण बघा, इथे मी एक स्क्रीनशॉट वर लावलेला आहे याच्यामध्ये, जेणेकरून दिसेल. आणि हे सगळं झाल्यानंतर सेबीची एक ऍक्च्युअली लेटर आलं की तुमच्या कंपनीमध्ये बऱ्याच दिवसापासून लेटर होत नाहीये, तर प्रमोटरला सांगण्यात आलं की याच्यामध्ये थोडं लिक्विड तुम्हाला स्टॉक ठेवावं लागेल आणि त्याच्यासाठी काय ऑप्शन करा. प्लस त्याच्या आधी प्रमोटरने काय सांगितलं, चला आमच्या कंपनीचा शेअर ऍक्च्युअली तुमच्याकडे आहे, जे काही पब्लिक आहे 25%, त्यांना सांगितलं 1,60,000 आम्ही देतो, आमचे शेअर्स आम्हाला परत द्या. पण लोक हुशार आहेत, त्यांना माहिती आहे अरे ज्या शेअरची ऍक्च्युअली बुक व्हॅल्यू 5 लाख आहे तो 1,60,000 का विकायचा, त्यामुळे विकायला कोणच तयार नाहीये. पण आता ह्याच्यामध्ये मग विक्री कोणी गेली, ह्याच्यामधून सेलर्स कुठून आले, हे थोडक्यात आपण याच्यामध्ये जाऊन घेऊया. कारण महत्वाची प्राइस होती याच्यामध्ये की ऑप्शन येणे. सेबीने 1 जून 2024 मध्ये रूल आणला की अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये लिक्विडिटी नाहीये आणि मोस्टली ह्या कंपन्या बीएससी लिस्टेड आहेत. ओके, आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला याच्यामध्ये ट्रेड करावे लागतील. पण साहजिक आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी लोकांची संख्या कमी आहे, प्रमोटर्स कमी आहेत, तिथे ट्रेड होणं पॉसिबल नाहीये. मग अशा कंपन्यांना ऑप्शनद्वारे ट्रेड करावे लागतात. ऑप्शन म्हणजे जसं की आपण एखादा याच्या ठिकाणी बघतो बोली लागली जाते, एक बायर असेल एक सेलर असेल, बायर त्याची प्राइस टाकणार, सेलर त्याची प्राइस टाकणार, आणि जेव्हा ही ऑर्डर मॅच होते, जे नॉर्मली बाईंग सेलिंग मध्ये होतं पण ते कन्सिस्टंटली होत राहतं, ऑप्शन मध्ये वन टाइम लावलं जातं आणि त्यानुसार प्राइस ठरली जाते आणि त्यानंतर मग तो शेअर्स ट्रेड झाला, जो ऍक्च्युअली बीएससीचं सर्क्युलर होतं जून महिन्यामधलं. आणि त्यांनी सांगितलं की अशा कंपन्यांमध्ये ट्रेड झाले पाहिजेत, नाही तर ह्या कंपन्या तुम्हाला डिलिस्ट करावे लागतील. आणि डिलिस्ट करायचं सोपं नाहीये, कारण ऍक्च्युअली लोकांनी पण शेअर्स दिले पाहिजेत, म्हणून याच्यामध्ये ऍक्च्युअली ट्रेड व्हायला सुरुवात झाली, ज्याला स्पेशल कॉल ऑप्शन ट्रेडिंग म्हणतात, जे विदाउट एनी प्राइस बँड असतं. तर तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे ना की याच्यामध्ये 5% पेक्षा वर सर्किट कसं लागलं अचानक, कारण 3 रुपयाचा शेअर ऍक्च्युअली 3 लाखापर्यंत 2.5 लाखापर्यंत का जातो, तर याच्यामध्ये ज्या ऑप्शन मध्ये प्राइस बँड ठरवला असतो तो विदाउट एनी सर्किट लिमिट असतो. पण जेव्हा त्याला पहिली प्राइस ऑप्शन मध्ये ट्रेड होईल, तो त्या प्राइसला ट्रेड होईल, तिथून पुढे मग त्याला ऍक्च्युअली हे सर्किट फिल्टर्स अप्लाय होतात. म्हणून तुम्ही बघितलं असेल मागील काही दिवसापासून त्याच्यामध्ये 5%चं सर्किट लागायला सुरुवात झाली, कारण आता तो ऑप्शन नंतर आला आणि अजून पण ह्याच्यामध्ये लिक्विडिटी नाहीये. तुम्हाला असं वाटेल चला आता पटकन जाऊन आपण याच्यामध्ये खरेदी करूया, तर हे होऊ शकत नाही. याच्यामध्ये लिक्विडिटी नाही. मग तुम्हाला प्रश्न पडेल लिक्विडिटी येणार का नाही बाबा, तर याच्यामध्ये लिक्विडिटी येईल जेव्हा तो त्याच्या बुक व्हॅल्यूला क्रॉस करेल. लक्षात ठेवा, कारण ऑलरेडी प्रमोटर्स कमी आहेत त्याच्यामध्ये किंवा शेअर होल्डर्स कमी आहेत, त्यामुळे इतकी इझी गोष्ट नसेल याच्यामध्ये. त्यामुळे थोडं वेट करा. तुम्हाला अगदीच वाटतंय याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची आहे तर 5 लाखाच्या पुढेच तुम्हाला याच्यामध्ये नॉर्मली ट्रेड होताना पाहायला मिळतील. परंतु मला असं वाटतं याच्यामध्ये सिम्पली की हे ऑप्शन मार्केट आहे ना, ह्याच्यामध्ये पटकन तुम्हाला अंदाज नाही लागणार, कदाचित तुम्ही नवीन असाल तर, आणि फसू शकता. एवढ्या हाय कॉस्टचा शेअर घेण्यापेक्षा एखाद्या इतर कंपन्यांमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. कारण काय माहितीये का, एक कन्सेप्ट तुम्हाला याच्यामध्ये मी सांगतो की ही जी इल्सिड इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे, ही एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे, कंपनीचा कुठला बिझनेस नाही, त्यामुळे प्रमोटरला काही फरक नाही पडत याच्यामध्ये. त्यांनी नशिबाने तिला लिस्ट करून टाकली आहे का, तर कंपनीचं व्हॅल्युएशन वाढावं म्हणून. भविष्यामध्ये ती तिला डिलिस्ट पण करू शकतात का, तर ऑलरेडी घरामधलेच 75% लोक आहेत आणि पब्लिकमध्ये पण काही इतर ठराविक लोक आहेत, त्यांनी जर दिले तर ते बाहेर पडतील. कारण मेन गोष्ट इल्सिड इन्व्हेस्टमेंटची, या कंपनीची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे एशियन पेंटमध्ये, रिलायन्समध्ये, अल्ट्राटेकमध्ये, अदानीमध्ये. पण चर्चेत आला एशियन पेंट का, तर याच्यामध्ये जे काही मेन प्रमोटर्स आहेत की त्यांचं सरनेम वकील आहे, तर ही लोक ऑलरेडी एशियन पेंटच्या ऍक्च्युली सुरुवातीपासून त्याच्यामध्ये, म्हणजे जर ऑलरेडी पाहायला गेलं तर इल्सिड इन्व्हेस्टमेंटची एशियन पेंटमध्ये 2.95% इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ऑल ओव्हर फॅमिलीचा जर विचार करायला गेला तर ही जवळपास 5%च्या पुढे जाते. त्यामुळे थोडा हा फोकसमध्ये आला. कारण विचार करा, एशियन पेंट हे नाव माहित नाही असं नाहीये आणि एक लार्ज कॅप आणि एक मजबूत कंपनी समजली जाते. प्लस हे सगळं असताना 11,000 कोटींची इन्व्हेस्टमेंट यांची फक्त एशियन पेंटमध्ये, आणि याच्यामुळे थोडं याच्यावर सगळ्यांचं लक्ष आलं की अरे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट असलेली कंपनी आहे, आणि म्हणून लोकांचा याच्यावर चर्चेचा विषय जास्त झालेला आहे. समजलं आता काय कन्सेप्ट आहे ते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आता आम्ही काय केलं पाहिजे याच्यामध्ये, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की एशियन पेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण कंपनीचं मार्केट कॅप जवळपास 6,000 कोटींच्या घरात आहे आणि ही एक मायक्रो कॅप कंपनी आहे. म्हणजे अगदी छोटी कंपनी, जी पेनी स्टॉक म्हणून इतके दिवस ट्रेड करत होता तो आज
आसमानच्या दिशेने जातोय, परंतु हे जास्त दिवस होईल असं नाही वाटत, कारण ह्या लेवलला व्यक्ती येणं गरजेचं आहे. इव्हन MRF सारख्या शेअर्समध्ये लिक्विडिटी नाहीये, तर तुम्हाला याच्यामध्ये कोण भेटणार आहे. आणि मेन गोष्ट याच्यामध्ये ह्याचे जे प्रमोटर्स आहेत ते सेम आहेत एशियन पेंटमध्ये, त्यामुळे लोकांना वाटतं की कंपनीची व्हॅल्यू अजून वाढत राहणार आहे. जसं की दीपिका वकील असतील, वरुण वकील असतील, ओके, ह्यांची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे एशियन पेंटमध्ये, प्लस इल्सिडची, आणि इल्सिडमध्ये पण ह्या व्यक्ती आहेत. म्हणजे तुम्हाला गेम समजला असेल नक्की काय आता याच्यामध्ये. त्यामुळे मी तुम्हाला एक सिंपल फंडा सांगतो याच्यामध्ये, कारण असे भरपूर स्टॉक असतात आणि अनवॉन्टेड चर्चा खूप होत राहते. माझं म्हणणं अशापासून लांब राहा, चान्सेस कमी आहेत त्याच्यामध्ये मिळायचे किंवा अगदी नसल्यागत आहेत. हे ट्रेड होत राहतील, आपल्यापर्यंत भेटणार नाही, भेटला तरी एखादा शेअर्स भेटेल, ओके. आणि भविष्यात ती कंपनी समजा डिलीट झाली तर ते जे प्राइस देतील त्या प्राइस बँडला बाहेर पडावं लागेल. यापेक्षा चांगल्या कंपन्या शोधा की आज ज्यांची करंट मार्केट प्राइस त्यांच्या बुक व्हॅल्यू कशी आहे, ज्यांची प्राइस कमी आहे, अशी शोधायचा प्रयत्न करा ना. काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. आता हे कसं शोधायचं, काय करायचं, आपलं युट्यूब आहे, आम्ही तिथे माहिती देतोय, प्लस खाली एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देतोय मी डीमॅटची. त्या लिंकवर जाऊन डीमॅट ओपन करा, जेणेकरून आम्ही वरच्यावर असे अंडर व्हॅल्यूड स्टॉक कसे शोधायचे, फंडामेंटली स्टॉक काय असतात, चांगल्या सेक्टर्समध्ये आपल्याला कुठे काय फोकस करतात अशी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याचा तुम्हाला लाईफ टाईम बेनिफिट होत असतो. तर तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता त्या डीमॅटवर जाऊन, ओके. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की इल्सेड इन्व्हेस्टमेंट खरंच काय दम आहे का याच्यामध्ये. जी एक मायक्रो कॅप कंपनी आहे ती ऍक्च्युली ह्या लेवल्सपाशी कशी आली आणि आजपर्यंत जो काही त्याने ऍक्च्युली याच्यामध्ये रॅली दिली, ओके. तर हे कशा पद्धतीने झालं, सिंपल आहे, हा एक प्राइस हाईप आहे आणि लोकांचं त्याच्यावर गेलेलं लक्ष आहे, पण जास्त त्याच्या भानगडीत पडू नका. आणि मी म्हणेन याच्या मागे पण नका लागू, त्याच्याऐवजी 4-2 पैसे चांगल्या स्क्रिप्टमध्ये लावा, जेणेकरून चांगला पैसा ऍक्च्युली तिथे बनवताल. कारण काय होतं, जर तर वर चर्चा करण्यात स्टॉक मार्केटमध्ये मजा नाहीये, ओके. त्यामुळे आशा करतो इल्सिड इन्व्हेस्टमेंट बाबत आम्ही जी काही इन डिटेल माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला ती समजली असेल, आणि त्या माहितीचा तुम्ही पुरेपूर वापर करा. आणि खाली कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला, आणि तुमच्या पाण्यामध्ये जर असा एखादा व्हिडिओ असेल तर प्लीज कमेंट करा, जेणेकरून आम्ही त्याच्यावर पटकन व्हिडिओ बनवू आणि तुमच्या सगळ्यांपर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.